साहित्य पटकन लिहून घ्या म्हणजे आपल्याला साबुदाण्याची भजी शिकता येईल. लिहून घ्या. शिंगाडा पीठ, भिजवलेले वरीचे तांदूळ, भिजवलेले साबुदाणा, मीठ, मिरची पावडर, जिरं आणि तेल. साहित्य तुम्ही लिहून घेतल्यात आणि तुम्हाला जाणवलं असेल तर ही जी भजी आपण करतोय तर ती चक्क उपवासाला चालणारी आहेत. तर कसं आहे आणि काय काय करतोय ते बघूया नीट. काय प्रमाण घेताय तुम्ही हे सगळ्याचं? अर्धी वाटी वरीचं तांदूळ म्हणजे भिजवलेलं 4-5 तास तरी भिजवायला लागतं. साबुदाणे आदल्या दिवशी भिजवायचे. साबुदाणे 5-6 तास तरी भिजवायचे. आदल्या दिवशी नाही तर 4-5 तास. आणि वरी हे शिंगाडा पीठ, शिंगाड्याचं पीठ. बरोबर. आणि प्रमाण काय असणार आहे ह्या तिन्हीचं? याचं ही अर्धी वाटी वरीचं तांदूळ, 1 वाटी साबुदाणा आणि शिंगाडा पीठ आपल्याला म्हणजे जसं लागेल तसं टाकायचं. म्हणजे बांधण्यासाठी शिंगाड्याचं पीठ. ओके, ठीक आहे. पहिले हे घ्यायचं वरीचं तांदूळ जे आपण 4-5 तास तरी भिजवलेत. साबुदाणा घ्यायचा, नंतर मिरची पावडर, एवढ्या प्रमाणात 2 चमचे. तुमच्याकडे तिखट खातात बऱ्यापैकी? नाही म्हणजे मीडियम. मीडियम. ओके. आता काय राहिलं? जिरं, थोडंसं जिरं आतच टाकायचं. अख्खं जिरं? अख्खं जिरं, फोडणीला नाही. आणि मीठ, मीठ चवीपुरता, जसं आपल्याला हवं. जास्त लागतं कोणाला, कमीच खावं. कमीच आमच्याकडे पण जास्त नसतं. बेतर. आणि हे लागेल तेवढं. तुम्ही खालो, मी घालते पाहिजे कारण ते बांधून यात राहील ना तेवढं टाकायचं. शिंगाड्याच्या पिठाची स्वतःची पण एक मस्त चव असते. शिंगाडा पिठाचं आपण दुधात टाकून साखर टाकून सुद्धा खाऊन लापशी छान लागते. त्याची ताकातली लापशी पण छान लागते. थोडंसं जिरं वगैरे घालून लापशी केली आणि मग लापशी करून झाल्यानंतर पाण्यात शिजवायची आणि मग नंतर वरनं ताक घालून खायचं. थोडंसं आलं मिरची वगैरे लावायचं त्याला. उत्तम. अजून लागेल ना? लागेल. ठीक आहे, आपण हे घट्ट करून घेऊ. मिश्रण झालेलं आहे एकजीव आणि भजी करतोय म्हणजे साहजिकच डीप फ्राय आम्ही करतोय. तर तेल तापलेलं आहे ना कडकडीत. आणि आता करायचं. आता आपण भजी छोटी भजी छोटी म्हणजे लहानच असतात. बरोबर. उचलून आपल्याला खाता. कांदा भजी कशी करतो आपण छोटी, पण ही खूप क्रिस्पी होते. आणि हिरव्या चटणी बरोबर म्हणजे शेंगदाणा, दही पण चालेल. दह्याची हिरवी चटणी, उपासाचं लिंबाचं लोणचं. लवकर आणा. आहे की नाही? लिंबाचं लोणचं आहे की नाही घरात? आहे. आणि चटणी पण मी बघितलेली आहे. तर मी सगळ्या बरोबर खाणार आहे. दही, चटणी आणि काय म्हणालो आपण, लिंबाचं लोणचं. असं तिन्ही उपासाचं. राईट. असं तिन्ही मी घेऊन खाणार आहे. पण ते कशाच्या बरोबर खाणार आहे तर याच्या बरोबर खाणार आहे, या भजींबरोबर खाणार आहे उपासाच्या. तर ती आतापर्यंत कशी कशी केली, साहित्य काय घेतलं ते लिहून घ्या. साबुदाण्याची भजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: शिंगाड्याचं पीठ, अर्धी वाटी 5 ते 6 तास भिजवलेले वरी तांदूळ, 1 वाटी 5 ते 6 तास भिजवलेला साबुदाणा, मीठ, तिखट, तेल आणि जिरं. कृती: प्रथम एका बाउल मध्ये भिजवलेला वरी तांदूळ घेऊन त्यामध्ये भिजवलेला साबुदाणा, तिखट, जिरं, मीठ आणि शिंगाड्याचं पीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाची भजी खरपूस तळून घ्यावी.